महायुतीत नाशिक विधान परिषदेची जागा ही शिवसेनेकडे राहिली। नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच होती। नरेंद्र दराडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली। नरेंद्र दराडे हे गेल्या निवडणुकीत अखंड शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून गेले होते। यंदा शिंदे शिवसेनेकडून दराडे पुन्हा त्यांना संधी देण्यात आलेली आहे। आज नरेंद्र दराडे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे। नरेंद्र दराडे यांना जे उमेदवारी जाहीर केलेली आहे। नरेंद्र दराडे स्वतः आपल्या सोबत आहेत। आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये। आपण आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय मुद्दे घेऊन जात आहे? आपल्याला जय महाराष्ट्र। आमच्या महायुतीचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि दुसरे नेते आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे सुमित्रा वहिनी यांच्या महायुतीमध्ये यांच्या आशीर्वादाने मला आज महायुतीचं तिकीट मिळालं आणि ते आज मी अर्ज भरत आहोत। आज आपण अर्ज एकूणच भरताय, पण भाजपचे देखील काही स्थानिक नेत्यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे। आपण त्या लोकांशी काही चर्चा करणार आहेत का त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी? आमची महायुती असल्यामुळे काही चर्चा करण्याचा काही संबंधच नाही। मला एबी फॉर्म आला, माझ्याबरोबर महायुतीतील सर्व आमदार मंत्री माझ्याबरोबर फॉर्म भरायला आज 11 वाजता येणार आहे। आपला अर्ज दाखल करण्यासाठी कोण कोण उपस्थित राहणार? आमचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार, बीजेपीचे आमदार, सर्व नेते आपल्या या फॉर्म भरायला हजर राहणार आहे। नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत गणेश गीते यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे। अजून काही नगरसेवकांनी दाखल केलेली आहे आणि गणेश गीते यांच्या अर्जावरती अनेक नगरसेवकांची सही सुद्धा आहे, जे अनुमोदन म्हणून। आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात? महायुतीत जे उमेदवार ठरवतील ते आम्हाला मान्य आहे ना, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नाही। त्यांची जर जे उमेदवारी कायम राहिली तर आपल्याला अडचण नाही। युती काय आपली युती आहे, त्याच्यामुळे निर्णय वरचे अधिकारी आमचे घेतील आणि ते ठरवतील असं। आपण मागेही या विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, जिंकून आलेला आहात। आता कुठले मुद्दे घेऊन आपण एकूणच जात आहे? मी मागील 6 वर्षामध्ये विकासाचे कामे फार केली। आमचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। ज्या पद्धतीने ते काम करतात त्या पद्धतीने मतदारसंघात काम केलेले, त्याच्यामुळे मागच्याही निवडणुकीपेक्षा मला ही निवडणूक एवढं काही वाटत नाही, पण मला सोपीच वाटते। त्याबद्दल मी आपले आणि आमच्या ज्यांनी मला नगरसेवकांनी मदत केली होती तेच माझे मतदार आहात आणि त्यांचे कामं केलेले आणि परत त्यांची इच्छा आहे का अजून काम करावं, विकास करावा, आमचे कामं व्हावं, हा उद्देश आहे। किरण बोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।